हॅलो एव्हरीवन. तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. आता येणाऱ्या संक्रांतीसाठी आपण हळदी कुंकाचे जे काही करंडे असतात ते आपण रांगोळीमध्ये काढतो किंवा विकतही आणतो, किंवा जेव्हाही आपण हळदी कुंकू ठेवतो तेव्हासुद्धा ना हे पॅचेसनं खूप छान दिसतात. आणि जर का ते आपल्याला रेडी स्वरूपात मिळाले तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मी आधी OHP शीटवरती हे जे काही हळदी कुंकाचे जे काही 2 करंडे आहेत ते छानपैकी ड्रॉ करून घेतले. आणि नंतर नेहमीप्रमाणेच त्यामध्ये आता आपल्याला रांगोळी स्टिक करायची. तर आधी त्यामध्ये आपल्याला फेविकॉल आणि पाणी याचं समप्रमाण म्हणजे 60 ते 40% मिश्रण घेऊन आपल्याला त्यावर आधी ते रांगोळी चिटकवायची आहे. तर आता एक करंडा मी कुंकाचा आणि एक करंडा हळदीचा असं बनवणार आहे. तर हा आधी हळदीचा करंडा करून घेते की जो फुल असा हळदीने भरलेला आहे असा तो दिसणार. आणि दुसरा जो करंडा आहे तो ऑब्वियसली कुंकवाचा. तर रांगोळी स्टिक झाली येलो कलरची, म्हणजे ती झाली आपली हळद. तर हे छान करंडे दिसतात. तुम्हीसुद्धा ना मकर संक्रांतीला किंवा हळदी कुंकू जेव्हा ठेवता तेव्हासुद्धा तुम्ही हे करू शकता. तर हा एक झाला आपला कुंकवाचा आणि दुसरा झाला आपला हळदीचा करंडा. तुम्ही हे बायसुद्धा करू शकता. म्हणजे ज्यांना हळदी कुंकामध्ये काही असं काही वाण द्यायचं असते तेव्हा काय द्यायचं हा सुद्धा एक प्रश्न असतो, तेव्हा हे कुंकवाचे करंडेसुद्धा हळदी कुंकाचे करंडेसुद्धा छान दिसतात. म्हणजे जेणेकरून की तुम्ही जर कुणाला दिले तर ते त्यांच्या हळदी कुंकामध्ये ठेवतील किंवा ते दुसऱ्या कुणाला तसंच एखादं वाण देतील. तर हे वाण म्हणून सुद्धा ना तुम्ही छान एक पर्याय होऊ शकतो. तर अशा प्रकारे मी आधी येलो आणि आपला हळदी आणि कुंकू लावून घेतलं, त्याच्यावर स्टिक केलं. देन जो काही करंडा आहे त्याला व्हाईट रांगोळी लावले. यामध्ये थोडा आपण मिक्स करून ना थोडा ग्रे कलरसुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो, पण मी व्हाईटच यूज केला. नंतर आपण याला ॲक्रेलिक कलरनी शेडिंग करू शकतो, म्हणून मी व्हाईट कलरच आधी यूज केला. तर बघू शकता हे आपले हळदी कुंकवाचे जे काही करंडे आहे ते किती छान दिसत आहे. आणि जिथेही आपली रांगोळी सुटलेली आहे म्हणजे जो स्पेस राहिलेला तो आपण सेकंड लेअरमध्ये कवर करू शकतो. तर सेकंड लेअरसुद्धा आपण याच्यावरती दिला ना की म्हणजे आपली आधीची जी की आपण त्यामध्ये रांगोळी फिलअप केलेली असते तिथं जिथं कुठं सुटलेलं काही पार्ट असेल ती पूर्णपैकी फिलअप होऊन जाते. आता या झालेल्या रांगोळीवरती याला आउटलाईन करायचं किंवा शेडिंग करायसाठी मग ॲक्रेलिक कलर जो की मी ब्लॅक यूज करते. तर याला छानपैकी ना असा आउटलाईन केल्यानंतर ना त्याला एक वेगळंच लुक येतो आणि ते छानसुद्धा दिसतात.
आता तुम्ही बघू शकता की हे जे की आउटलाईन केलेले करंडे किती छान दिसत आहे आधीच्यापेक्षाही, आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि वाण द्यायलाही खूप छान. तर तुम्हीसुद्धा ना मकर संक्रांतीला किंवा हळदी कुंकाला असे हळदी कुंकाचे करंडे घरच्या घरी तुम्ही करू शकता की जे पॅचेस खूप छान दिसतील. आणि आपल्या हे रेडीमेड असल्यामुळे तुमच्या वेळेचासुद्धा खूप म्हणजे वेळसुद्धा वाचेल ना. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि दिसतातसुद्धा किती छान बघा. जर का तुम्हाला असेच नवनवीन डिझाईन्स बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, म्हणजे जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवेन. हे बघा फायनली आपले करंडे असे दिसत आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये माझ्या अशाच नवनवीन डिझाईनसोबत, आणि मकर संक्रांती स्पेशल डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळते. तोपर्यंत बाय.